माझा आनंद 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 हरपला, मनाच्या होडीचा सारंग हरवला. त्यांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण इथे एकत्रित आलो आहोत. आपल्या सर्वांना भाऊच्या कार्याची ओळख आहेच, परंतु आपल्या संस्थेमध्ये काही थोडे नवीन कर्मचारी या ठिकाणी रुजू झाले. प्रथम वर्षासाठी नवीन विद्यार्थी या ठिकाणी रुजू झाले. या विद्यार्थ्यांसाठी, या कर्मचाऱ्यांसाठी भाऊच्या कार्याचा थोडासा परिचय व्हावा, यासाठी त्यांचा संघर्षमय जीवनाचा थोडक्यात आढावा घेण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो. घरची परिस्थिती बेताचीच होती. शाळेत असताना एक अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून गणले जात होते. 7वी नंतर ते शिक्षणासाठी आपल्या नातेवाईकाकडे दापोली येथे गेले. पुढे नातेवाईकांचे फारसे न पटल्याने त्यांनी खेडमध्ये येऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निश्चय केला. सुरुवातीस अत्यंत कष्टाची कामे केली. चिपळूणमध्ये एका हॉटेलमध्ये काम केलं. त्यानंतर रस्त्याच्या कामावर मुकादम म्हणूनही त्यांनी काम केलं. पुढे विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन शिकवणी घेण्याचं कामही त्यांनी अत्यंत आनंदाने व प्रामाणिकपणे केलं. दरम्यान त्यांच्यावर आई व लहान भावंडाची जबाबदारी येऊन पडली. आपण फार शिकलो नसलो तरी आपल्या भावंडांना चांगले शिक्षण देण्याचा त्यांनी निश्चय केला. खेडमध्ये बंद पडलेले किराणा मालाचे दुकान भाड्याने घेऊन त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. व्यवसायातील पारदर्शकता, सचोटी आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांना व्यवसायातही यश मिळू लागले. मग भातगिरणी, मसाला कांडप, पुढे HP गॅस एजन्सी असे अनेक व्यवसाय सुरू केले आणि त्यातही यशस्वी झाले. आणि त्यानंतर जिल्ह्यातील एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख झाली. राजकारणामध्येही भाऊंना प्रवेश न कळतच झाला. त्या काळात देशभरामध्ये काँग्रेस पक्षाचे वारे वाहत होते. काँग्रेस पक्षाचे काम करत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. खेड तालुका अध्यक्ष, पुढे काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी त्यांनी घोषवले. त्या काळात त्यांनी लोकहिताच्या अनेक योजना राबवल्या. तत्काळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्या काळामध्ये त्यांनी 100 पाणी योजना मंजुरी मिळवून त्या कार्यान्वित केल्या. खेडचे ST आगार असो, त्याचबरोबर जगुडी नदीवरील खेड बोसते पुलाचे काम असो, हे उभारण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता. ग्रामीण भागातील अनेक रस्ते त्यांनी मंजूर करून घेतले. त्याचबरोबर भाऊंचे शिक्षण क्षेत्रातही अत्यंत भरीव असे काम केले आहे. खेडच्या शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या सहजीवन शिक्षण संस्थेचे ते अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजे जवळपास 50 वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत अध्यक्ष होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका धर्मशाळेत सुरू झालेली ही संस्था, त्याचे अनेक विभाग विकसित झाले. यामध्ये श्रीमान चंदूलाल सेठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सहजीवन प्रायमरी स्कूल, इंदिरा बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूट, ICS महाविद्यालय, मदनभाई सुरा MBA महाविद्यालय या सर्वांचा समावेश त्यामध्ये होतो. या संस्थेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज जगाच्या पातळीवर अनेक ठिकाणी एक आपला वेगळाच ठसा त्या ठिकाणी उमटवून या संस्थेचं नाव सर्वत्र लौकिक करत आहे. भाऊ स्वतः DPJ महाविद्यालय खेड, वराडकर महाविद्यालय दापोली यांच्या कार्यकारिणीचे ते सक्रिय सदस्य होते. त्याचबरोबर सावर्डे येथील D.Ed कॉलेज, भरणे येथील D.Ed कॉलेज किंवा गुहागर तालुक्यातील आंबलोली येथील D.Ed कॉलेज या सर्व संस्थांच्या उभारणीसाठी त्यांनी मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. भाऊंनी खेड तालुक्यातील अनेक बालवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना यथाशक्ती भरभरून मदत, आर्थिक मदत त्यांनी त्या ठिकाणी केली आहे. खेडमधील माजी विद्यार्थ्यांच्या मुलांसाठी वसतिगृहाच्या उभारणीसाठी मोठी आर्थिक मदत करून त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात भाऊंनी केलेल्या कामाची दखल घेऊन सन 2000 साली केंद्र शासनाने त्यांना अतिशय मानाचा इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार देऊन सन्मानित केले. दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हिराबाईंना त्यांच्या पत्नी उषाताई यांचे फार मोठे सहकार्य लाभले. प्रत्येक ठिकाणी त्या त्यांना पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. कुटुंबाची, सर्वसामान्य जनतेसाठी रात्रंदिवस आपला पती झटतो याचा उषाताईंना सार्थ अभिमान वाटतो.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे खंबीर स्त्री असते हे उषाताईने अगदी खरी करून दाखवले. भाऊंचे आध्यात्मिक कार्यही प्रचंड होते. अनेक ठिकाणच्या मंदिरांना त्यांची कधीही प्रसिद्धी त्यांनी केली नाही. आज भाऊंच्या पश्चात त्यांचे शिरोजक सन्माननीय अमोलभाई हे आपल्या वडिलांचा व्यवसाय उत्कृष्टपणे पुढे घेऊन जात आहेत. ते सुद्धा उच्च शिक्षित आहेत. परोपकारी आणि सामाजिक वृत्तीची जाणीव त्यांच्यामध्ये आहे. भाऊंचे दुसरे चिरंजीव माननीय श्री कस्तुरबाई फुटाला हे मुंबई येथे एका नामांकित कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. आपली नोकरी सांभाळून ते आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकार्य करत आहेत. आपल्या वडिलांप्रमाणेच गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. भाऊंनी जपलेली मूल्ये म्हणजे प्रामाणिकपणा, सेवाभाव, सामाजिक ऐक्य आणि माणुसकी हीच त्यांची खरी ओळख आहे. आणि हीच मूल्ये जपत त्यांचे सर्व बंधू, यामध्ये सन्माननीय विलासभाई फुटाला, सन्माननीय महेशभाई फुटाला, सन्माननीय प्रमोदभाई फुटाला व संपूर्ण फुटाला परिवार व त्यांचे संस्थेतील सहकारी, त्यात जुने नवीन सर्व सहकारी हे सहजीवन शिक्षण संस्थेचा डोलारा अत्यंत दिमागात पुढे घेऊन जात आहे. आज त्यांचा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण केवळ त्यांना आदरांजली वाहत नाही आहोत, तर त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा संकल्पही करत आहोत. कारण महान व्यक्तीची स्मृती ही त्यांच्या छायाचित्रात नसते, ती त्यांच्या विचारात, त्यांच्या कार्यात आणि त्यांनी घडवलेल्या माणसात जिवंत असते. आज आपण सर्वांनी त्यांचा आदर्श घेऊन त्यांचे कार्य पूर्ण करू. शेवटी एवढेच म्हणे, ज्योत विसली असे म्हणू नका, तिचा प्रकाश अजूनही जिवंत आहे. माणूस गेला असे म्हणू नका, त्यांचे कार्य अजूनही स्पंदत आहे. भाऊंच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. उजाळा देण्यासाठी आपण या ठिकाणी एक 2-4 मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहोत. यामध्ये मी सर्वप्रथम माझे सहकारी प्राध्यापकापैकी विनंती करतो, कुणाला भाऊबद्दल आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर कृपया आपण समोर यावं आणि आपल्या भावना व्यक्त कराव्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनो, आजचा दिवस दुःखाचाच आहे, परंतु तरी सुद्धा आपण ज्या व्यक्तीच्या आठवणीसाठी आज जमलेलो आहोत, त्यांचं जीवन हे अतिशय वैविध्यमान असं होतं. आत्ताच भालेराव सरांनी जे काही त्यांचं संपूर्ण जीवन कार्य उलगडून दाखवलं, त्याच्यावरून आपल्या सर्वांच्याही लक्षात येईल की एका आयुष्यामध्ये, एका छोट्या आयुष्यामध्ये माणूस सर्व प्रकारच्या साधनांची कमतरता, पैशाची कमतरता, कोणतेही पाठबळ नाही अशा परिस्थितीमधून जाऊन सुद्धा किती कार्य करू शकतो, म्हणजे हे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. तर त्यांचं आयुष्य जर आपण या पद्धतीने सगळं अभ्यासलं तर आपल्याला लक्षात येतं की समुद्राच्या वाळूच्या कणा एवढं सुद्धा आपलं नाही आहे. तर सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की या स्मृतींना उजाळा देत असताना आपण एक निश्चय करणं गरजेचं आहे की ज्या व्यक्तीने जवळ कोणतीही साधन संपत्ती नसताना एवढं मोठं विश्व उभं केलेलं आहे, आज थोडक्यात म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांनी नाव मिळवलेलं आहे. आता एवढं सगळे शिदोरी आपल्या पाठीशी त्यांनी बांधून दिलेली आहे, तर त्यांच्याकडे कोणतंही साहित्य साधन पाठिंबा नसताना त्यांनी एवढं सगळं करून दाखवलं. तर आपल्याला त्यांनी एवढं प्रचंड पाठिंबा दिलेला आहे आणि एवढ्या चांगल्या परिस्थितीत आणून ठेवलेलं आहे, तर आपल्याकडनं निश्चितच त्यांची अधिक अपेक्षा असणार. तर आपल्याला त्यांची अपेक्षा पूर्ण करायची असेल तर आपण देखील आणि अतिशय कर्तव्य थोडक्यात म्हणजे प्रामाणिकपणे आणि मन लावून आपलं जर काम केलं आणि आपली संस्था, आपलं कार्य चांगलं करून आपण ज्या परिसरात राहतो, ज्या संस्थेत राहतो, जिथे काम करतो, त्या सगळ्याला चांगल्यात चांगल्या पदावरती निवडून पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. तर सहजीवन शिक्षण संस्थेच्या मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या MBA कॉलेजच्या तर्फे तसेच संपूर्ण सहजीवन परिवारातर्फे मी भाऊंना मनपूर्वक आदरांजली वाहतो आणि त्यांना मनपूर्वक अभिवादन करतो. धन्यवाद. म्हणून सहजीवन शिक्षण संस्था तसंच माझे सर्व शिक्षक वर्ग
यांच्याकडून सुरुवातीलाच त्यांना विनम्र अभिवादन करते. कारण 1992 मध्ये भाऊंबरोबर आम्ही इथे सुरुवात केली. मी अगदी नवीन होते टीचिंग फील्डमध्ये. भाऊंनी मला सांभाळून घेतलं आणि आमची वाटचाल आज इथपर्यंत झाली. त्यांच्या गुरुजींची मी शेजारी होते, जोशी गुरुजी मुरुडचे, आणि ते एक वेगळं रिलेशन भाऊंबरोबर माझं होतं. आणि मला बोलण्यासारखं खूप आहे पण बोलता येत नाही, तर मी माझ्यातर्फे पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते आणि थांबते. संस्थेचे अध्यक्ष, ट्रस्टी, सर्व पदाधिकारी आणि सर्व कर्मचारी वर्ग, बंधू भगिनींनो, आज 5 ऑगस्ट भाऊंचा स्मृती दिन आहे. आणि मॅडमने सांगितल्यानंतर भाऊंबद्दल काय बोलावं. भाऊंची एकदा प्रतिमा डोळ्यासमोर आली की आमच्या जीवनातली गेली 70 वर्षातला वयाच्या 25व्या वर्षापासून भाऊंकडे संबंध आला. तो समाजकार्यातून आला, परमार्थातून आला, शैक्षणिक क्षेत्रातून आला. आम्ही नवजीवन शिक्षण संस्था देवीला स्थापन केली तर पहिल्यांदा मार्गदर्शन घेतलं असेल तर भाऊंचं. भाऊंना म्हटलं कुठली तरी संस्था द्या आणि आमच्या ग्रामीण भागात एक स्कूल सुरू करा. तेव्हा भाऊनी आणि आदरणीय कैलासवासी माजी आमदार सुभा कदम आणि कैलासवासी खासदार गोविंदजींनी सांगितले की तुम्ही स्वतः संस्था स्थापन करा आणि त्याच्यातून मुलाला शिक्षण द्या. भाऊंचं एक परमार्थातलं आणि शैक्षणिक कार्यातलं, सामाजिक कार्यातलं आणि उद्योग क्षेत्रातलं ही उत्तुंग भरारी आहे. भाऊ म्हणजे एक तत्वबद्ध विद्यापीठ आहे. सर्वसामान्य माणसांना धीर देणं, मार्गदर्शन करणं आणि त्याच्या जीवनामध्ये सुखप्राप्ती व्हावी यासाठी अंमलपणाने ते मार्गदर्शन करत असत. तेव्हा कधी भाऊंकडे घरी जायचं तेव्हा अतिथी देवो भव. भाऊ आलेल्या पाहुण्याला किंवा येणाऱ्या कोणी याचक असेल त्याला कधी रिक्त हाताने पाठवत नव्हते. मग तो चहा पाणी असेल हा वेगळा, परंतु प्रत्येक संप्रदायात असेल किंवा शिक्षण क्षेत्रात असेल किंवा व्यवसायात असेल असं कुठलं तरी भाऊ पुस्तक द्यायचे आणि माणसाचं मनोबल वाढवायचे. असे सर्व अष्टपैलू असणारं हे विद्यापीठ आपल्यातून गेल्यानंतर ती उणी कधी भरू काढू शकत नाही. आपल्या सजीव संस्थेमध्ये त्यांनी अत्यंत प्रभावशाली आणि हे नेतृत्व केलं आणि सर्व शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये चांगलं शैक्षणिक हा पाया घालून घेतला आणि तो एवढा विस्तार झाला की तो आपण सर्व पाहतोय. सर्व नवीन पिढी पाहते. मागच्या मंडळीनं ही संस्था उभी करण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि आता भाऊनी ह्या संस्थेत MBA काढताना पेठेकडे जेव्हा पहिली मीटिंग झाली तेव्हा मदनभाई सुरांनी हा प्रस्ताव ठेवला आणि त्यावेळेला हे MBA काढायचं का, त्यावेळेला प्रमोदभाई कुटालाने हात वर केला आणि हे काढायचं. आणि त्यावेळेला संपूर्ण आर्थिक परिस्थिती फार नाजूक होती आणि ह्या संस्थेसाठी, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भाऊने आपलं स्वतःचं घर महाराष्ट्र बँकेकडे घाण ठेवलं. एवढी उदात्त प्रभावशाली त्याचं त्या ठिकाणी नेतृत्व विचार होते. म्हणून जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. भाऊंच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून या ठिकाणी थांबतो. नमस्कार. कर्मचारी, विद्यार्थी, भाऊंच्या कार्याबद्दल सगळ्यांना माहितीच आहे. भाऊंचं जे या संस्थेसोबत अतूट असं नातं होतं. अनेक जण आपल्या इथे भावना व्यक्त करत आहेत. मला असं वाटतं की मी फार काही बोलणार नाही. मला असं वाटतं भाऊंसाठी खऱ्या अर्थाने आदरांजली ही असेल की भाऊंचं जे स्वप्न होतं की संस्था मोठी व्हावी, चांगले विद्यार्थी इथून आपण घडवावे आणि खेडसारख्या छोट्या गावातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची इथे संधी मिळावी.
आपण सगळ्यांनी मिळून भाऊंचं कार्य, भाऊंचं जे स्वप्न होतं ते साकार करूया. आपल्या संस्थेचं काम अधिक छान कसं होईल हे आपण पाहूया. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवले. सुंदर दर्शन मिळाला म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके भाऊ त्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण असा एक दिवस गेला नाही की भाऊंची आठवण आली नाही. कारण 1984 साली मी खेडमध्ये वकील होऊन राहिलो. त्या दिवसापासून त्या की भाऊ जाईपर्यंत त्यांच्या सोबत सावलीसारखा मी असायचो. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी मी भाऊंसोबत होतो. जेव्हा मी खेडमध्ये आलो काही आम्ही दोघं गावाला एकत्र होतो. आम्ही दोघे वर्गमित्र होतो. मंगेशभाई वकिली शिक्षण पूर्ण करून आम्ही दोघे जेव्हा खेळता आलो त्या भाऊनी मंगेशभाईंना सांगितलं तुला जर वकिली करायची असेल तर कर. त्याप्रमाणे मंगेशभाई 6 महिने कोर्टामध्ये आले. नंतर भाऊ म्हणाले बघ तुला व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय कर, हे आपलं काम नाही वकील हे क्षेत्र. म्हणून मंगेशभाईंनी व्यवसाय चालू केला. मी वकिलीमध्ये राहिलो. वकिलीमध्ये असलो तरी माझं भाऊंसोबत असल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये मी जास्तीत जास्त वेळ द्यायचो. म्हणजे मी माझ्या कुटुंबाकडे कधीच पाहिलं नाही. की भाऊंसोबत असल्यामुळे माझ्या कुटुंबावर जर काही प्रसंग आला तर माझे प्रमोदभाई, वसंतभाई, विलासभाई ही सगळी मंडळी भाऊंचे भाऊ सगळे ते माझ्या घरी जायचे आणि माझ्या कुटुंबाला मदत करायची. मी कधीच कुटुंबाकडे बघितलं माझं कुटुंब कसं चालतं काय नाही मी पाहिलंच नाही. इतका मी पूर्ण वेळ भाऊंसोबत असायचो. भाऊनी जेव्हा मला शिक्षण संस्थेमध्ये प्रमोदभाईंनी मला सभासद बनवलं आणि त्या दिवसापासून मी ती गेली 30 वर्ष सजीवन शिक्षण संस्थेमध्ये काम करतो आहे. भाऊनी जो आदर्श घालून दिलेला आहे, जे संस्कार आपल्याला दिले आहेत त्या संस्कारावर आम्ही या संस्थेमध्ये वाटचाल करत असतो. भाऊनी नेहमी सांगायचे की संस्थेमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला योगदान दिलं पाहिजे. इथं द्यावं लागतं, इथं तुम्हाला घ्यायला काय मिळणार नाही. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्या शिक्षण संस्था असतात त्या शिक्षण सम्राट कसे पैसे कमवतात, पण इथं तसं नाही. मी तर नेहमी असं म्हणायचो की जेव्हा आम्हाला कॉलेजला असतं ते शाळेत आल्यानंतर संस्थेमध्ये मिटिंगला आल्यानंतर आम्हाला चहा द्यायची. चहाच्या कपात पिताना मला भाऊंचा चेहरा दिसायचा. एक 10 रुपयाचा चहा पितो संस्थेचं देणेकरी आहे, तुला देणं लागते. इतके आम्हाला भाऊनी एक निर्माण करून दिलं होतं की इथं फुकट काय नाही, तुम्ही दिलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आम्ही भाऊंच्या संस्कारामध्ये इथं काम केलं. माझ्या जीवनामध्ये गेले 40 वर्ष मी भाऊंसोबत होतो. त्यामुळे माझं जे काही जीवन बदललं. माझा मुलगा नेहमी म्हणतो की बाबा तुम्ही असं कसं काय वागू शकता एवढं प्रेमाने. म्हणतो 40 वर्ष भाऊंसोबत राहिल्यामुळं माझ्यावर जे संस्कार झाले ते नेहमी म्हणायचे की मुंगी चावली तरी लाल येते. डोक्यावर बर्फ ठेवायचं आणि मुंगी होऊन साखर खायची. खूप काही शिकवलं त्यांनी. आणि ते जर आपण जीवनामध्ये जर आपल्याला माहिती सत्संग म्हणजे काय की चांगल्या माणसाची संगत करायची. मी 40 वर्ष भाऊंच्या संगतीत राहिल्यामुळं माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. आणि त्या माझ्या संस्कारावरून मी माझ्या मुलांवर चांगले संस्कार केले. आणि मला अभिमानाने सांगावं वाटतं की माझी दोन्ही मुलं व्यवस्थित आहेत. आणि हे सत्संगामुळेच घडू शकलं. भाऊनी जे संस्कार दिले त्याच्यामुळे ते घडू शकलं. आम्ही मंगेशभाईने आम्ही कॉलेजमध्ये इथे आलो संस्थेच्या मीटिंगसाठी तर आम्ही कुठले कपडे घातले, केस कापले की नाही, कसं म्हणजे डिसेंट राहायला पाहिजे, तुम्ही व्यवस्थित राहा, असं कसं पण गवाण्यासारखं राहायचं नाही, हे पण त्यांनी आम्हाला शिकवलं. खूप काही गोष्टी भाऊनी शिकवल्या त्या आम्ही तंतोतंत आत्मसात केल्या. मी नेहमी म्हणायचो की भाऊ म्हणजे हात लावी तिथं सोडून. एखादी संस्था असेल, एखादं कुठली क्षेत्र असेल तिथं जर हे असेल तिथं भाऊ गेले, एखादं दुकान असेल भाऊनी पाऊल ठेवलं की त्या दुकानाची भरभराट पाहिजे. म्हणजे हात लावी तिथं सोनं असं भाऊंचं एक कर्तृत्व होतं. आणि अतिशय माझ्या चुलते मोठा व्यापार खोपीला होता. ते कधीही दिवाळीमध्ये नेहमी लॉसमध्येच असायचे, परत उदाहरण घ्यायचे म्हणून
जेव्हा ते भाऊंकडे आले, भाऊंकडून माल घ्यायला लागले, तेव्हा आमची भरभराट झाली कुटुंबाची. नाही तर आम्हाला कधी त्या व्यापारात कधीच यश आलं नव्हतं. भाऊनी कधी आम्हाला असं व्यापारामध्ये हे नाही केलं की सतत त्याला कर्जात ठेवायचं नाही, त्यातून बाहेर काढलं. अशा खूप गोष्टी त्या माणसाकडे आहेत की त्यांनी सर्वांना असं कुणाला नाही, गोरगरीब, मगाशी आमच्या ताबा शेजारांनी सांगितलं की अनेक लोक भाऊंकडे यायचे आणि कधी कोण रिकाम्या हाताने गेलेलं नाही, सगळ्यांना भाऊ मदत करायची. आणि अशा व्यक्तीसोबत, ऋषितुल्य अशा व्यक्तीसोबत मला 40 वर्ष काम करायला मिळालं आणि त्यामुळे मी माझ्या जीवनाचा सार्थक झाला असं मी समजतो. कदाचित आयुष्यात मी फार मोठे पैसे नाही कमवले, पण मी समाधानी आहे. मला चांगली झोप लागते, भूक लागते, मी कधी हाव केली नाही, कधी चुकीच्या मार्गाला गेलो नाही आणि त्यामुळे मी आज आनंदी आहे, माझं कुटुंब आनंदी आहे. आणि हे सगळं मला मिळालं ते केवळ माझ्या भाऊंवर मिळाले. त्यामुळे अशा व्यक्तीला मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही. मी आपण माझ्या भावना अभिनंदन व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद. सर्वप्रथम भाऊंच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन. असामान्य कर्तृत्वाचा अखंड प्रेरणास्त्रोत भाऊ. समाजाच्या विकासासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य समर्पित करणारी माणसं फार दुर्मिळ असतात. आपल्या कार्यातून अनेकांचे जीवन घडवणारे, शिक्षण, उद्योग, राजकारण आणि समाजसेवा या विविध क्षेत्रात प्रभावी योगदान देणारे श्री हिराचंद्र परशुराम भूताला सर्वांच्याच परिचयाचे आणि जिव्हाळ्याचे असे आपले भाऊ हे अशाच कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांपैकी एक होते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या भूमीत भाऊंनी लहानपणापासूनच संघर्ष, कष्ट आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला. परिस्थितीसमोर न झुकता त्यांनी जिद्द, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःची वाट निर्माण केली. आपली प्रगती करत असताना समाजातील गरजू, दुर्बल आणि होतकरू व्यक्तींना मदतीचा हात देण्याची वृत्ती भाऊंनी कायमच जपली. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व केवळ यशस्वी उद्योजक किंवा राजकीय कार्यकर्ते म्हणून मर्यादित न राहता जनसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे संवेदनशील समाज नेते म्हणून घडले. भाऊंच्या कार्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे शिक्षणाबद्दलची त्यांची दूरदृष्टी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, आर्थिक अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातच उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सहजीवन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणापासून उच्च व तांत्रिक शिक्षणापर्यंत विविध शैक्षणिक सुविधा उभ्या करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. संस्थेच्या विकासासाठी आर्थिक सहकार्य मिळवणे, नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, आवश्यक इमारती व सुविधा निर्माण करणे आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे या सर्व बाबींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली झाली. उद्योग आणि रोजगार निर्मितीच्या क्षेत्रातही भाऊंचे योगदान उल्लेखनीय आहे. खेड परिसरात औद्योगिक विकासाला चालना मिळावी, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम व्हावी या उद्देशाने त्यांनी विविध उपक्रमांना पाठबळ दिले. उद्योग उभारणी करताना त्यांनी केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार केला नाही, तर परिसरातील कुटुंबांचे जीवनमान उंचावण्याला त्यांनी प्राधान्य दिले. अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी देऊन त्यांनी त्यांच्या कुटुंबांना आधार दिला. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना भाऊंनी सामान्य माणसाशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. गोरगरिबांची कामे, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न, ग्रामविकास, आरोग्य, पाणी, रस्ते आणि सार्वजनिक सुविधांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा व लोकांचा विश्वास हीच खरी संपत्ती मानून त्यांनी आपले कार्य केले. स्पष्ट वक्तेपणा, निर्णय क्षमता, कार्यकर्त्यांवरील प्रेम आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती यामुळे त्यांना सर्व स्तरात आदराचे स्थान प्राप्त झाले. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्याची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली. त्यांना सन 2000 मध्ये प्रतिष्ठेचा इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र पुरस्कारापेक्षाही त्यांनी घडवलेल्या संस्था, उभे केलेले उद्योग, शिक्षण घेतलेले विद्यार्थी आणि त्यांच्या मदतीने स्वावलंबी झालेली कुटुंबे हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. भाऊंच्या व्यक्तिमत्वात कर्तव्यनिष्ठा आणि कठोर शिस्तीबरोबरच माणुसकीचा ओलावा सुद्धा होता. प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे,
योग्य मार्गदर्शन करणे आणि अडचणीच्या वेळी ठामपणे पाठीशी उभी राहणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. म्हणूनच ते अनेकांसाठी मार्गदर्शक, आधारवड आणि प्रेरणास्थान ठरले. हिराचंद्र परशुराम बुटाला म्हणजेच आपले भाऊ यांचे जीवन म्हणजे संघर्षातून उभे राहिलेल्या यशाची, निस्वार्थ समाजसेवेची आणि शिक्षणातून समाज परिवर्तन घडवण्याची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांनी रुजवलेली मूल्ये, उभारलेल्या संस्था आणि समाज हितासाठी केलेले कार्य पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करीत राहील. त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध समाज मनात सदैवच दरवळत राहील. सध्या आपल्या सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर उपेंद्रजी तराटे यांना मी विनंती करतो की आपण भाऊबद्दल आपले विचार त्या ठिकाणी प्रकट भाऊंच्या पवित्र आत्म्यास आदरांजली. 50 वर्ष एक छोट्या शिक्षण संस्थेचे मोठ्या वटवृक्षात कसं रूपांतर करायचं हे तुम्ही भाऊंकडनं सगळ्यांनी आपण बघितलेलंच आहे. छोटी संस्था झाली, त्याची 6 वेगवेगळे उपविभाग झाले. प्रायमरी स्कूल, हायस्कूल, वेरी टेक्निकल स्कूल, PSCIT, ICS कॉलेज आणि इंग्लिश स्कूल. हे सगळं भाऊंच्या कर्तृत्वामुळे शक्य झालं. जरी मी जन्माला खेळला आलो असतो की 1998 साली ज्या वेळेला मी खेळला पहिल्यांदा आलो तेव्हा मी भाऊंच्या संपर्कात आलो. भरपूर शिकून आलो, MBBS, MS, पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं करून आलो. पण भाऊंनी मला शिकवलं. ह्या पुस्तकातल्या डिग्र्या त्या बाजूला असतात. आयुष्याचं शिक्षण काय असतं, आयुष्यातलं आणि समाजातलं बघण्याचा दृष्टिकोन हा भाऊंनी मला शिकवला. माझ्या कौटुंबिक म्हणा, सामाजिक म्हणा, प्रत्येक समस्येमध्ये त्यांनी मला मार्गदर्शन केलं. आपण सगळेच भाषणामध्ये बोलले, भाऊंना जाऊन 1 वर्ष झालं, भाऊंना जाऊन 1 वर्ष झालं. कदाचित तनाने, शरीराने भाऊ गेले असतील, मनाने ते आपल्यातनं गेले. या 6 शाखा आहेत. त्या 6 शाखेत कार्यरत असलेले सगळे संचालक, चेअरमन आणि ट्रस्टी, इव्हन तिथे शिकवणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सगळ्या लोकांना कुठलीही गोष्ट बारीकसा निर्णय जरी घ्यायचा असला तरी मनात पहिल्यांदा एक प्रश्न येतो, हे आपण केलेलं भाऊंना आवडलं असतं. आणि ज्या वेळेला मनाला पडतं की हे नाही, हे भाऊंना पटलं असतं, रुचलं असतं, तेव्हाच तो निर्णय पुढे घेतला जातो. अशा अर्थाने भाऊ अजूनही आपल्यात आहेत. भाऊंसारखे पुण्यात्मा ते कधी जात नसतात. ते आपल्या मनात, आपल्या संस्थेत आजरामर होऊन राहत असतात. त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांनी दिलेला त्यांनी बनवून दिलेली वाट आहे त्याच्यावर चालत जाऊन या संस्थेची अधिकाधिक प्रगती करणं हेच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. नमस्कार.